मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, OnePlus तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर, जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। नमस्कार, पंढरपूर पीपल्स मध्ये सरसू स्वागत। जो महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता की मंदिर समितीला गोशाळेला जास्त जागा आम्ही देणार, त्याच्या विरोधात आज ट्रॅक बचाव समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा आणि आज बैठक पार पडलेली आहे। त्यांनी ह्याच्या पुढे आंदोलनाची घोषणा करणार आहेत की ते जागा जो GR काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा। या विषयावर आपण बचाव समितीचे अध्यक्ष त्यांच्याशी बोलणार आहोत। आज मीटिंग झालेली आहे, तुमची पुढची दिशा काय? पंढरपूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भाविसाठी एकमेव ही जागा फिरण्यासाठी राहिलेली आहे आणि मागच्या 4 दिवसापूर्वी शासनाने निर्णय घेतला की मंदिर समितीने ही जागा मागणी केली आणि शासनाने सगळी जागा जवळजवळ 3 हेक्टर 12 आर जागा या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय। ही जागा जर गोशाळेला गेली तर इथल्या नागरिकांना मोकळ्या श्वास घेता येणार नाही। आम्ही या ठिकाणी शहराचा ऑक्सिजन पार्क आहे आमचा हा कोणत्याही परिस्थितीत हा तलाव राहिला पाहिजे। इथे येणाऱ्या नागरिकांसाठी फिरण्यासाठी ही जागा ठेवलेली आहे। तशी डेव्हलपमेंट चालू आहे, नगरपालिका डेव्हलप करते, शासनाने त्यासाठी पैसे देते। येणाऱ्या कॅलेंडरमध्ये 60 कोटी रुपये शासनाने यासाठी मंजूर केले। एक मोठं चांगलं पर्यटन केंद्र या ठिकाणी या तलावाच्या माध्यमातून होणार आहे। जर मंदिर समितीने ही जागा मागणी केली आणि शासनाने ती जागा दिली, जर ताब्यात देण्याचा प्रयत्न केला तर पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी असलेले माननीय आमदार समाधानराव दावडे असतील, माननीय प्रशांत परिचारक असतील, सगळे नगरसेवक मंडळी असतील, नगराध्यक्ष असतील, या सगळ्यांना घेऊन आम्ही एक पंढरपूर शहरामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी उभा करतोय। येत्या 15 दिवसात जर हा निर्णय त्यांनी बदलला नाही तर पंढरपूर बंद करणं आणि पंढरपूरमध्ये मोठं आंदोलन करणं आम्ही या ठिकाणी आजच्या बैठकीनिमित्त ठरवलं।